आमच्या गावचे सरपंच आलेले होते, मग हे त्यांना भेटायला गेले तर ते म्हणले, मग ते घरी पण आले आणि मुलांचा अभ्यास घेत होते. ते म्हणजे खूप चांगली मुलं शिकतात व तुझे कोणी शाळेमध्ये आले का? इथं आले होते, नाशिकला आले होते सरपंच. हो इथं खूप म्हणजे ते मुलांचा अभ्यास घेत होते. मग ते म्हणत, अरे वा तुझे मुलं तर खूप चांगले आहेत. कुठे इंग्लिश शाळेत आहेत? टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या. इंग्लिश शाळेत आहेत का? ते म्हणजे नाही म्हणे, मनपा शाळेमध्येच आहे म्हणे. वा, त्यांच्या शिक्षणावरून त्यांच्या वळणावरून असं वाटतंय की इथली शाळा खूप चांगली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक पण खूप चांगल्या पद्धतीत शिकवतात. आमचे मुलं तर 20-30 हजार भरून आम्ही शिकवतो, पण त्यांना एवढे हुशार नाहीच येते. मला पण खूप चांगलं वाटलं आणि या शाळेचा अभिमान पण खूप वाटतो. आणि मला चांगल्या पद्धतीत शिकवते आणि त्या पण खूप चांगल्या पद्धतीत शिकवतात. तो पण मन लावून अभ्यास करतो. आणि जर मी त्याला म्हणते की बाळा एक दिवस घरी राह, तो म्हणतो नाही, मला जायचंय शाळेत. आपण जे त्यांना घडवतो आणि सरांची पण ते पण खूप चांगल्या पद्धतीत घडवतात, शिकवतात. ते लहान आहे आणि आपलं त्यांच्याकडे लक्ष देणे कर्तव्य आहे. आपण सर्वजण काम करतो पण त्यांच्यासाठीच करतो, पण आपलं पण सर्वांची पालकाची जिम्मेदारी आहे की आपण पण त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावं. काम काय आयुष्यभर कामच आहे, पण आपण त्यांच्यासाठी काम करतोय हे त्यांच्या मनात रुजवायला पाहिजे. आपण सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. जे आपल्याला भेटलं नाही ते आपण त्यांना कष्ट करून देतो, पण त्यांना आपण काय करतो व आपण काय कष्ट करतो, कोणतं काम करतो हे त्यांच्या मनात रुजवायला पाहिजे, जेणेकरून त्यांना भविष्यात कळलं पाहिजे की खरंच माझे आईवडील कोणतं काम करतात आणि मला कोणत्या पद्धतीत शिकवतात. आणि हे ते लहान रोप आहे, जर त्यांची फांदी ही वेगळी फुटत असेल तर आपण त्यांना वेळेवरच ती फांदी कशी हलगतपणे तोडायची आणि कशी ती वेगळ्या मार्गापासून जाण्यापासून कशी सुरक्षित ठेवायची हे आपली जिम्मेदारी आहे. आणि मग नंतर जर त्या फांदीकडे आपण लक्ष नाही दिलं तर ती मोठ्यापणी येणाऱ्या जाणाऱ्याला पण त्रास देऊ शकते आणि आपल्याला पण त्रास देऊ शकेल. याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि खूप चांगल्या पद्धतीत शिकतात ते. आमच्या गावचे सरपंच आलेले होते, मग हे त्यांना भेटायला गेले तर ते म्हणले, मग ते घरी पण आले आणि मुलांचा अभ्यास घेत होते. ते म्हणजे खूप चांगली मुलं शिकतात व तुझे कोणी शाळेमध्ये आहे का? इथं आले होते, नाशिकला आले होते सरपंच. हो इथं खूप म्हणजे ते मुलांचा अभ्यास घेत होते. मग ते म्हणत, अरे वा तुझे मुलं तर खूप चांगले आहेत. कुठे इंग्लिश शाळेत आहेत? टाळ्या वाजवायच्या, टाळ्या वाजवायच्या. इंग्लिश शाळेत आहेत का? ते म्हणजे नाही म्हणे, मनपा शाळेमध्येच आहे म्हणे. वा, त्यांच्या शिक्षणावरून त्यांच्या वळणावरून असं वाटतंय की इथली शाळा खूप चांगली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक पण खूप चांगल्या पद्धतीत शिकवतात. आमचे मुलं तर 20-30 हजार भरून आम्ही शिकवतो, पण त्यांना एवढे हुशार नाहीच येते. मला पण खूप चांगलं वाटलं आणि या शाळेचा अभिमान पण खूप वाटतो. आणि माझी मुलगी तर सरांचं एवढा अभिमान करते, खूप करते. मी मध्यवर्गीय साईटवरच राहते, पण असंच आमचे साहेब म्हणले की दुसऱ्या साईटवर जायचं. मुलगी माझी रडायला लागली, नाही म्हणे मी तिथल्या शाळेत नाही जाणार, हे माझे सर आहेत, माझी शाळा आहे, मला इथंच जायचं आणि मला माझे सर आणि शाळा हीच पाहिजे, मी दुसरीकडे नाही जाणार. मग त्यांचं एवढं सरावांचं प्रेम आणि शाळेवरलं प्रेम पाहून माझे मिस्टर म्हणले, नाही ठीक आहे, त्यांच्या सुखातच आमचं सुख आहे सर, मी नाही येणार. बस. आणि एवढे बोलून माझे मी खूप धन्यवाद. संपूर्ण पालक मेळाव्याचा सारांश तुम्ही या ठिकाणी सांगून दिलेला आहे.